53वा अध्याय 1 ते 12 वचन, जुना करार यशाया संदेश याचा ग्रंथ याचा 53वा अध्याय 1 ते 12 वचन, त्याचप्रमाणे नवीन करार यामधून प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 1 ते 12 वचन, नवीन करार यामध्ये प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 1 ते 12 वचन, हे दोन्ही शास्त्रभाग आपण वाचन करून पाहू. यशाया 53 आणि वचने 1 ते 12. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. प्रगटीकरण 12वा अध्याय 1 ते 12 वचन आपण वाचू. स्त्री व अजगर. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते हे की एक स्त्री दिसली. ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री ती गरोदर होती आणि वेण्या देऊन प्रसूतीच्या कष्टाने ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते हे, पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे कुसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजसनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले.
मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार प्रगट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंनो, दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरावायची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो, उल्हास करा. पृथ्वी व समुद्र ह्यावर अनर्थ ओढावला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे. त्याला असं म्हटलेलं आहे, देवाच्या वाक्यात म्हटलं, अहो मानव कुलांनो, परमेश्वराचा गौरव करा, त्याच्या नावाची थुरवी गा, अर्पणे घेऊन त्याच्या अंगणामध्ये या. या समय आपण स्तुतिस्तवन करत आहोत आणि दानार्पण घेतलं जाईल. 2 वेळा दानार्पण होईल आणि झयानी ग्रुप समोरील मंडळीला गीतामध्ये चालवते.
आहे की आपल्याच मंडळीमध्ये वाढलेला तुमच्या समोर लहानसा मोठेसा झालेला मुलगा आज देवाची सेवा करत आहे. देवाचा अनुग्रहाने अभिषेक या मंडळीवर आहे. या मंडळीमध्ये जशी या मंडळीची सुरुवात झाली अनेक सेवक या मंडळीमध्ये प्रभूने तयार केले आणि भारत देशाच्या बाहेर ते सेवा करत आहेत. ज्या ज्यावेळेस तुम्ही नसरापूर या ठिकाणी जाता त्यावेळेस पाळक साहेब सर्वांची काळजी घेतात. आज देवाने त्यांना आपल्यामध्ये
आपल्या आध्यात्मिक काळजी घेण्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून पाऊल जेव्हा मंडळीकडे जातो अतिशय आत्मीयतेने, अतिशय सामर्थ्याने, धार्मिकतेने तो मंडळीकडे जात असतो. आणि तो असं म्हणतो की ज्यावेळेस मी तुमच्याकडे येईल आणि वचन मी तुम्हाला सांगत आहे त्यावेळेस आशीर्वादाने भरलेला असं मी तुम्हाकडे येईल. म्हणजे देवाकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि देवाचं कृपादान तुम्हाला मिळणार आहे, नाही का. वचन हे आमचं जीवन आहे, वचन हे आमचं सांत्वन आहे, वचन हे आमचा मार्ग आहे. आणि म्हणून वचन नेहमी आम्हाला बळकटी देतं, वचन आम्हाला दृढ करतं. आणि हीच अनमोल सेवा प्रभूने आज पास्टर रवी आमोलिक यांना दिलेली आहे. आज ते आपल्यामध्ये देवाच्या वचनातून बोलणार आहेत. आणि माझा विश्वास आहे की आशीर्वादाने भरलेला असं प्रभूने त्यांना आपल्यामध्ये घेऊन आलेला आहे. हा सम मी त्यांच्या हातामध्ये देतो आणि ते देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतील. जे देव त्यांच्याशी बोलला ती देवाचं मन, देवाचं हृदय, देवाचे विचार ते आपल्या समोर देत आहेत. सर्व गौरव देवाला असो. प्रभू तुमची सेवा आशीर्वादित आणि फलदायी करो. थँक्यू. सर्वप्रथम मी सर्वसमर्थ देव, पिता, पुत्र आणि त्रैक देवाचे मी आभार मानतो की पुन्हा एकदा मातृमंडळीमध्ये देवाची वचनाची सेवा करण्याकरता आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कारण खूप कालखंड निघून जातो त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी येत आहोत. कारण की माझी सेवा नसरापूर ठिकाणी आहे आणि वचनाची सेवा जो पुणे प्रांत आहे किंवा CNIच्या मंडळ्या आहेत त्याच्यामध्ये मी अनेक मंडळामध्ये देवाची वचनाची सेवा करतो. त्याच्यानंतर कोल्हापूर धर्मप्रांत आहे त्याच्यामध्ये मी मंडळीमध्ये जाऊन देवाची वचनाची सेवा करतो. त्याच्यानंतर नगर साईडचं जे आहे CNI चर्चेस त्याच्यामध्ये मी मंडळीची सेवा करतो आणि कोल्हापूर साईडलाही देवाची वचनाची सेवा करत राहतो. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातो देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचं सानिध्य माझ्याच्याद्वारे, माझ्याकडनं आणि मंडळी संगीत बोलत आहे. कारण की अनेक ठिकाणी वचनाची सेवा, फक्त वचनाची सेवा करणं गरजेचं आहे. कारण 31 ऑक्टोबर ह्या दिवसामध्ये रिफॉर्मेशन म्हणजे आपण प्रोटेस्टंट मध्ये कसं आलो त्याचा उलगडा आपण पाहिला किंवा तुम्ही ऐकला असेल की त्याचं पण आम्ही अनेक ठिकाणी देवाची वचनाची सेवा करत आहोत. मग त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे स्वतःचं गौरव करू नका तर देवाचं गौरव करा. देवाचं गौरव केल्यानंतरच सर्व समर्थ देव जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे तो आशीर्वादाची ओतणी केल्याशिवाय राहत नाहीये. कारण आत्ताची पिढी किंवा आत्ताच ह्या मंडळ्या आहेत ते काय होत आहेत, लुप्त होत चालेत. याचं कारण हेच आहे. म्हणून ज्या वेळेस आध्यात्मिक जीवन केंद्र नसरापूरची सेवा जी आहे, जे आमचे आता ट्रस्टी आहेत ते पण म्हटले बाळासाहेब आपल्या संस्थेच्या थोड्या कार्याविषयी सांगा. आपली संस्था पुन्हा सांगेल 1946 साली सुरू झाली. देवाचं गौरव करत आहेत. वर्षभरात 42 कॅम्प होतात. 42 मंडळ्या देवाचं गौरव करण्यासाठी येतात. पण शोकांतिका ही आहे त्या 42 मंडळांपैकी फक्त बोटावरती मोजणारे मेनलाईन चर्चेस आहेत आणि राहिलेले चर्चेस काय आहेत, सगळे फेलोशिप्स आहेत. म्हणजे नवीन विश्वासामध्ये वाढलेले प्रियजन त्या ठिकाणी येतात आणि प्रभूचं गौरव करत आहेत. पण 42 वर्षभरात केंद्रामध्ये कॅम्प होतात आणि केंद्राची पण एक सेवा आहे. केंद्राचे जे सभासद आहेत त्या प्रियजनांसाठी वर्षातनं आपण 2 कॅम्प करतो. तो एक कॅम्प म्हणजे आपला फॅमिली कॅम्प असतो. तो सर्व मेचा दुसरा हप्ता आहे. त्यामध्ये आपला फिक्स फॅमिली कॅम्प असतो. त्यामध्ये 150 लोक आपले आसपास असतात. त्याच्यानंतर त्याचा तिसराच रविवार, तिसरा आठवडा जो आहे तो आपला
महिला संमेलन आपण आयोजित करत आहोत. महिला संमेलनमध्ये पण ही 97, 98, 100च्या आसपास आपल्या महिला येतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो मी प्रांतमध्ये ज्या ज्या प्रांतामध्ये फिरतो त्या त्या प्रांताच्या सगळ्या मंडळाच्या महिला मेन लाईन चर्चेसाठी येतात आणि देवाच्या वचनाचं ग्रहण करतात. त्याच्या संगतीच आपली सेवा आहे की संडे स्कूल टीचर ट्रेनिंग जे आपण राबवत आहोत. कित्येक वर्षापासून आतापर्यंत आपले 1800 विद्यार्थी आपल्या संस्थेकडनं संडे स्कूल टीचर ट्रेनिंग करून प्राप्त झालेले आहेत. आणि सध्या आपले जे स्टडी डायरेक्टर आमचे आहेत अब्राम श्रीवास्तव, ते ह्या संडे स्कूलचे कन्व्हिनर आहेत आणि त्यांची टीम आहे. ते आपल्याला काय करतात, संडे स्कूल कसं घ्यावं त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत आहे. म्हणून प्रियांनो, ही सेवा चालत आहे. अनेक गोष्टी केंद्रामध्ये नाविन्य आम्ही केलेलं आहे, कारण मागील 10 वर्षापासून मी त्या ठिकाणी सेवा करत आहे. अनेक गोष्टीमध्ये आम्ही संस्थेचा कायापलट केलेला आहे, अनेक नवीनीकरण केलेलं आहे. आपण या आपल्या कुटुंबासमवेत या, कुटुंबाचं रिट्रीट घ्या. ज्यावेळेस कुटुंबाचं रिट्रीट घेत असाल तर 30 आकडा कंपल्सरी असावा आणि त्यामध्ये फक्त 675 रुपये आपण पर दिवसाला एका व्यक्तीला आकारले जातो. त्याच्यामध्ये राहण्याची सोय आहे, त्याच्यामध्ये जेवणाची पण सोय आहे, त्यामध्ये पण व्हेज नॉनव्हेज आहे. अशा सर्व गोष्टी पण 675 रुपयामध्ये आपण प्रियजनांना जे येतात त्यांच्यासाठी आकार केलेला आहे. तर कोणाला वाटत असेल वैयक्तिक कुटुंब या नात्याने, कोणत्या ओळखीच्या या नात्याने आपण कॅम्प घ्यायचा असेल तर माझ्या संगती संपर्क साधावा, किंवा आमचे संस्थेचे सेक्रेटरी आहेत सुशील कुमार जाधव, त्यांच्या संगती संपर्क साधावा, किंवा आमचे ट्रस्टी राजेश जाधव आहेत त्यांच्या संगती संपर्क साधावा, किंवा आमचे स्टडी डायरेक्टर आहेत अब्राम श्रीवास्तव बाळासाहेबांसंगती संपर्क साधावा. म्हणजे आपण तुमच्या कॅम्पचं नियोजन करत राहू. पण 8 दिवसांनी कॅम्प आहे तुमचं नियोजन, आणि तुम्ही 8 दिवसांनी आम्हाला सांगता की बाळासाहेब आमचा 8 दिवसांनी कॅम्प घ्यायचा आहे, तर कृपा करून तुम्हाला भेटू शकणार नाही. कारण आपले वर्षाच्या आधीच आपल्या सर्व डेट्स काय झालेल्या असतात, ब्लॉक झालेले असतात. म्हणून नियोजन करा आणि सगळ्या गोष्टी देव तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून केंद्रासाठी प्रार्थना करा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, 2 विश्वस्त आहेत, 9 सदस्य आहेत, मॅनेजर होस्टेस आहे, 9 कामगार आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. कारण हे ओझं पेलवत असताना देवाने आम्हाला सहाय्य करावं. पण येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक मोठे आमच्याजवळ प्रोजेक्ट आहेत. ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता देवाने सर्वसमर्थ आम्हाला सहाय्य करावं, म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आम्हाला उचलून धरावं अशी आम्ही आपणाजवळ विनंती करत आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस तुम्हाला आमच्या केंद्रामध्ये काय नवीनीकरण झालेलं आहे आणि काय तुम्ही त्याच्यामध्ये आल्यानंतर आध्यात्मिक उन्नती कशी होईल त्याकडे तुम्हाला वाटचाल करण्याकरता सोयीस्कर पडेल. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आहात जागेवर सर्व देवाचे प्रियजन हो, आपण देवाच्या वचनाकडे जात आहोत. प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवा, आम्ही तुझे आभार मानत आहोत, आम्ही तुझी स्तुती करत आहोत. लीन नम्र अंतकरणाने आम्ही तुझ्या समक्षेमध्ये येत आहोत. आज प्रभू परमेश्वरा, जे वचन आम्ही वाचलेलं आहे त्यावरती आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत. तर तुझी कृपा तू आम्हाला दे, तुझा अनुग्रह तू आम्हाला दे, आणि तुझं गौरव होऊ दे आणि आमची आध्यात्मिक वाढ होऊ दे. म्हणून आम्ही तुझ्याकडे याचना करत आहोत. धन्यवाद देतो आहोत. तसेच आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये सुपर्त होत आहोत. सर्व जगिक गोष्टीपासून, कौटुंबिक विचारापासून तू आम्हाला अलिप्त ठेव आणि आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे जाऊ दे. मला तुझ्या वधस्तंभाच्या आड घे आणि तुझ्या नावाचं तू गौरव करून घे, अशी आम्ही तुझ्याकडे याचना करत आहोत. धन्यवाद देतो. प्रार्थना उद्धारक येशू त्याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आज आपण 2 शास्त्रपाठ वाचलेले आहेत. यशायाचा ग्रंथ 53वा अध्याय आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 ते 12 वचन आपण वाचलेलं आहोत. ज्या वेळेस देवाचं वचन
आपल्याला सांगत आहे ते आपल्याला स्पष्टपणे क्लिअर चांगल्या दृष्टांतातून आपल्याला बोलत आहे. म्हणून आपण थोड्या वचनाकडे आपण लक्ष लावत आहोत. कारण की प्रगटीकरण याचा 12वा अध्याय आणि वचन 1 पासून आपण थोड्या गोष्टीकडे पाहणार आहोत. कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे की एक स्त्री दिसली. देवाचं वचन सांगत आहे, योहान सांगत आहे, त्याला प्रगट झालेला आहे की त्याला एक स्त्री दिसलेली आहे. ती सूर्यतेज पांघरली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ज्या वेळेस देवाचं वचन टीका करणार किंवा भाष्यग्रंथ करणार ज्या वेळेस देवाचं वचन सांगत असताना विल्यम डोनाल्ड जो म्हणत आहे की ज्या वेळेस देवाचं वचन प्रगटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, ती स्त्री म्हणजे इस्रायल राष्ट्र आहे आणि तारे सूर्य जे काय आहे त्याचं ते वैभव आहे. ज्या वेळेस डोनाल्ड लिहित आहेत, देवाच्या आत्म्यामध्ये मग्न होऊन लिहित आहेत, त्यावेळेस ते म्हणत आहे ती स्त्री आहे, ते इस्रायल राष्ट्र आहे आणि त्यामध्ये जे सूर्य चंद्र आणि जे तारे आहेत त्याचं वैभव आहे की जे इस्रायल राष्ट्राचं वैभव आहे. म्हणून पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, एक दृष्टांत झाला, त्याला म्हटलेलं आहे की ती स्त्री आहे, त्याचा दृष्टांत काय आहे, ते इस्रायल राष्ट्र आहे. आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याला पुन्हा दुसरं एक काय पडलेलं आहे, दृष्टांत पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, पहा एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. प्रियानो, ह्याचा अर्थ हा आहे की सैतान जे आपण म्हणतो ना की काय म्हटलेले अजगर, त्याला सैतान म्हटलेलं आहे. त्याचं जे आहे जगामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये सैतान आपलं साम्राज्य बळकट करण्याचं प्रतीक तिथं दर्शवलेलं आहे. सैतान ह्या जगामध्ये त्याचं साम्राज्य बळकट करण्याकरता तो आता सरसावत आहे आणि तो आता करत आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे 3ऱ्या वचनामध्ये, ती 3रं वचन झालं, 2रं 3रं झालं, 4थं वचनामध्ये म्हटलेलं आहे, याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. स्त्री प्रसूत होऊन तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या स्त्रीच्या मागे लागलेला आहे. तो अजगर इस्रायल राष्ट्र आहे, सैतान सरसवलेला आहे, जगामध्ये त्याची सत्ता बळकट करत आहे. त्या स्त्रीचं लेकरू खाण्यासाठी तो धावत आहे. प्रगटीकरणामध्ये सांगत आहे, अजगर म्हटलेला जुनाट साप सैतान हे ते लेकरू खाण्यासाठी सरसावत आहे, तरी पण त्याने ते खाऊन टाकलेलं नाही. हाच दृष्टांत ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस त्या हेरोद राजाने सांगितलं की 2 वर्षाच्या आतील सर्व प्रांतातील लोकांची म्हणजे लेकरांची काय करा, कत्तल करा. त्या पण ठिकाणी त्याला करता आलं नाहीये आणि ह्या पण ठिकाणी त्याला करता आलं नाहीये. म्हणून ती स्त्री म्हणजे जे विश्वासू लोकांचा समूह आहे ते काय केलेलं आहे, पळून गेलेले आहेत आणि देवाने त्यांना एका ठिकाणी काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे आणि ते 3.5 वर्ष त्या ठिकाणी काय करणार आहेत, राहणार आहेत. असा तो त्या ठिकाणचा वृत्तांत आहे. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक 12वा अध्याय, 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 15वा अध्याय त्या सगळ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मंडळीचा युग आहे आणि जे काही क्लेशाच्या समयातलं सैतानाने जे साम्राज्य चालवलेलं आहे त्या साम्राज्याचा सर्व लेखाजोखा या 12व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. म्हणून क्लेशा समयामध्ये तुम्हाला आणि मला, कठीण समयामध्ये तुम्हाला आणि मला कसं राहिलं पाहिजे
कसं वागलं पाहिजे, ख्रिस्तावरती कसं विसरून राहिलं पाहिजे, ख्रिस्ताला कसं आपलं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून सगळ्यात महत्वाचं वचन जे आपण ह्या पुस्तकातलं किंवा ह्या अध्यायातलं म्हणत आहोत ते म्हणत आहे 10वं वचन आणि 11वं वचन, ह्याकडे जास्त वेळ आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि बायबलमध्ये आपण फिरणार आहोत. त्या ठिकाणी म्हटले 10वं वचन, तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहे. तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य प्रगट झाली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस देव तारण सिद्ध करत आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींनी, विश्वासू लेकरांनी ज्या वेळेस पिता, पुत्र, पवित्र आत्मा या त्रेक देवामध्ये आपण आपलं वर्चस्व देवाला दिलेलं आहे, तर आपलं तारण झालं आहे की नाही हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण की ह्या क्लेश समयाच्या दिवसामध्ये, संकटाच्या समयामध्ये तारण दृढ धरून राहणं गरजेचं आहे. तारण आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे प्रियानो. म्हणून तर तारणामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. तारणामध्ये सामर्थ्य आहे, कारण सैतान खाली टाकण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, आत्ताची ही पिढी म्हणा, आत्ताचं हे जनरेशन म्हणा, आत्ताचं हे युग म्हणा, सैतान त्याच्या बाजूने बळकट करत आहे आणि मंडळ्या लुप्त होत चाललेल्या आहेत. मंडळामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, कारण त्यांच्यामध्ये तारणाचा अनुभव कमी पडत आहे. ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये कमी पडत आहे, ख्रिस्ताची ओळख त्यांच्या जीवनामध्ये कमी पडत आहे. म्हणून या जागतिक मंडळांमध्ये आता काय होत चाललेलं आहे? समस्या आणि अडचणी निर्माण होत आहेत. एका प्रांतामध्ये मी जात आहे, कठीण मंडळ्या मोठ्या, एका शहरात 7 मंडळे आहेत, पण तारणाचा अनुभव कमी, ख्रिस्तावरती विश्वास कमी, सैतानाचं साम्राज्य बळकट होत आहे. आणि काही 4 ते 5 महिन्याच्या अगोदर त्या मंडळात, ज्या साथीच्या साथी मंडळ्या आहेत, त्या मंडळावर काय झालेल्या आहेत? दुबगल्या गेलेल्या आहेत, मंडळाच्या फुटी पडलेल्या आहेत. का? तर त्यामध्ये त्यांचा विश्वास कमी पडत आहे, विश्वास कमी पडत आहे. आणि जे प्रियजन भेटतात, सांगतात, आणि ते त्यांचे अश्रू दाखवतात, बाळासाहेब ही आमच्या मंडळीची समस्या आहे, ही आमची दुर्दशा होत आहे, कारण सैतानाने काय केलेलं आहे? त्याचं साम्राज्य वाढवत चाललेलं आहे प्रियानो. म्हणून आपण आपल्या ख्रिस्ताचं साम्राज्य वाढवायचं आहे, तर ख्रिस्ताचं तारण आपल्या संगती राहणं गरजेचं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे 11 वचनामध्ये, त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आहे. सैतानाला आपला त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याने जिंकायचं आहे प्रियानो. म्हणून आज येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये काय सामर्थ्य आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे, ते आपण पाहणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना सापडेल ते वाचन करूया आणि त्याच्यावरती आपण मनन करण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळेस देवाचं वचन सांगत आहे, त्याच्या कोकऱ्याच्या रक्तामुळे आपण जिंकले गेले आहोत. आपण, तुम्ही आणि मी जिंकले गेले आहोत. तर काय जिंकले गेलेले आहोत? मत्तेकृत वर्तमान याचा 26वा अध्याय 28व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? हे वचन असं सांगत आहे, हे माझे रक्त नव्या कराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. जगामध्ये
सर्व समर्थ देव सांगत आहे, माझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्या प्रत्येकावरती त्याने त्याचं रक्त ओतलं आहे, सांडलं नाही. सांडण्याची प्रक्रिया चुकून होते आणि ओतण्याची प्रक्रिया मी करणार म्हणजे करणार आहे. म्हणून तर मत्तेकृत शुभवर्तमान नवीन विश्वासी लोकांना शिकवत आहे, तुमचं तारण झालेलं आहे, तुम्हाला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे. तर लक्षात ठेवा, माझ्या बंधूंनो, माझ्या मातांनो, माझ्या बहिणींनो, आणि देव सांगत आहे, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती रक्त ओतून तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे. म्हणून तर जे वाचलेलं करिंथकराच्या मंडळीला पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, सहावा अध्याय, 13वा अध्यायापर्यंत आलं. मंडळीच्या सगळा वादविवाद, समस्या, अडचणी आहेत, सगळ्या अडचणी आहेत. मलिनतीमध्ये मंडळी जगत होती आणि पाऊल म्हणत आहे, जे मला सांगण्यात आले तेच मी तुम्हाला सांगत आहे. काय सांगितलं? भाकरीचं मर्म सांगितलं आणि प्याल्याचं मर्म सांगितलं. ख्रिस्ताच्या सामर्थ्य काय सांगत आहे? पुष्कळांकरिता, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मंडळीसाठी, माझ्या समाजासाठी, आणि ज्या ठिकाणी मी वावरत आहोत त्या ठिकाणी आणि जगातल्या प्रत्येक लेकरांवरती देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त ओतलेलं आहे. प्रियानो, रक्त ओतलेलं आहे. म्हणून त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे तुम्हाला आणि मला आताच्या जगामध्ये तो सैतान त्याचं साम्राज्य बळकट करत आहे, त्याला पराजय करण्याकरता वचनाची सांगड घेणं गरजेचं आहे आणि साक्ष देऊन त्या सैतानाला पराजय करणं गरजेचं आहे. प्रियानो, म्हणून तर पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये सांगत आहे, मत्तेकृत शुभवर्तमान 26 आणि 28, ते पापांची क्षमा करिता, तारणा करिता देवाच्या पुत्राने तुमच्यावरती आणि माझ्यावरती त्याचं रक्त ओतलं आहे. रक्त ओतलं आहे. प्रियानो, ही पहिली गोष्ट आहे. जर आपण पाहत आहोत, यशाचा ग्रंथ आपण वाचलेला आहोत, त्याच्याकडे पाहिलं तर त्याला सौंदर्य नव्हतं, त्याला देवानी पिडलं, लोकर कातरण्यापुढे तो गप्प राहिला. कोणासाठी? कोणासाठी गप्प राहिला? कोणासाठी? कारण सर्व समर्थ देवाला माहित होतं की जे माझे प्रियजन लेकरं आहेत, ह्या जगामध्ये वावरत आहेत, त्या लेकरांसाठी त्यांच्यावरती मी रक्त माझ्या पुत्राचं ओतणार आहे. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त गप्प राहिला. आपण मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, प्रत्येकाने आपापला मार्ग पकडला होता आणि देवाने पुन्हा एकदा त्याच्या कळपामध्ये घेऊन आलेला आहे. म्हणून आपल्याला त्याच्या कळपामध्ये राहणं आता गरजेचं आहे माझ्या प्रियानो, कारण की येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त आता तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती ओतलेलं आहे. तर तुम्ही आणि मी आता देवाचं एक कळप झालेलं आहोत, देवाचे विश्वासू लेकर झालेले आहोत, देवाच्या सानिध्यामध्ये वावरणारे लेकर झालेलं आहोत. तर प्रेषिताचे कृत्य याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन काय म्हणत आहे? दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणत आहे, ख्रिस्ताने रक्त ओतलं, त्याने आपल्याला त्याच्या जवळ घेतलं, तारणाचा अनुभव दिला. आपण आता त्याच्या कळपात आपण वावरणारे लेकर झालेलो आहोत. आणि प्रेषित 20 आणि 28 मध्ये काय म्हणत आहे? तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे. ज्या कळपामध्ये आता तुम्ही आहात, ज्या कळपामध्ये तुम्ही वावरत आहात, ज्या कळपामध्ये तारणाचा अनुभव आलेला आहे, ज्या कळपाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, ज्या कळपाच्या मस्तकावरती येशू ख्रिस्ताचं रक्त ओतलेलं आहे, त्या कळपाला
प्रेषित म्हटलेला पाऊल सांगत आहे की मंडळीचं पालन पोषण अध्यक्ष या नात्याने त्याच्या सर्व वडील वर्गाने कसं केलं पाहिजे हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. कारण लिखाण करण्याच्या समयाला बिशप मंडळीचे अध्यक्ष असायचे. आताच्या समयाला ज्या मंडळ्या आहेत त्या सर्व मंडळाचे पालक अध्यक्ष आहेत आणि त्यांचे वडीलजन आहेत. म्हणून मंडळीचा पालक हा अध्यक्ष जागतिक मंडळीच्या हिशोबाने आहे. त्या मंडळीचा पालक आणि वडील वर्ग त्या मंडळीचं त्या कल्पाचं पवित्र शास्त्र आधारित संगोपन करत आहे का नाही हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. वडील वर्ग त्या सेवेमध्ये आहेत की नाही ते पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्या सर्व मंडळीचा जो भाग आहे, संडे स्कूल आहे, तरुण वर्ग आहे, महिला आहे, स्वार्थीचं कार्य आहे, तुमचं रिटायर फेलोशिप आहे, हे सर्व एकत्र मिळून देवाचं गौरव करण्याकरता मंडळीचं पालन पोषण कसं करत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावरती रक्त ओतलेलं आहे, तारण केलेलं आहे आणि तुम्हाला मला एक जबाबदारी दिलेली आहे की मंडळीचं आता तुम्ही पालन पोषण करावं. मंडळीनं पालन पोषण करावं. वचनाच्या द्वारे लोकांना जिंकायचं आहे. रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे आणि वचनाच्यामुळे आपल्याला आता लोकांना जिंकायचं आहे. लोकांना जिंकायचं आहे आपल्याला. म्हणून तर त्या ठिकाणी म्हटलेले अध्यक्ष आणि वडील वर्ग त्यांनी मंडळीचं पालन पोषण योग्य करा. करिंथकराच्या पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये येता कामा नये. तर योग्य रीतीने मला देवाचं भय आहे, मला देवाचं गौरव करायचं आहे, त्या देवाच्या पुत्राने माझ्यावरती रक्त ओतून मला तारणाचा अनुभव दिलेला आहे, तर मी त्या करिंथकराच्या करिंथकराचे पहिले पत्र 1 ते त्या सर्व गोष्टी 13व्या अध्यायाच्या सोडून द्यायच्या आहेत आणि म्हणायचंय, होय प्रेवा, माझं तू तारण केलेलं आहेस, तर मी माझ्या मंडळीचं, माझ्या विश्वासू लोकांचं, माझ्या कुटुंबाचं योग्य रीतीने पालन पोषण करल, योग्य रीतीने पालन पोषण करल. कारण की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या द्वारे मंडळीला काय केलेलं आहे, मिळवलेली आहे. प्रियानो, पहिलं ओतलं, कळपामध्ये आलो, आता जबाबदारी. अध्यक्ष म्हणजे मंडळी, पालक, वडील वर्ग आणि सर्व लहान थोर आले. आणि पुढे म्हटलेलं आहे रोमकारासपत्र 3री गोष्ट 5वा अध्याय आणि 19 वचनामध्ये म्हटलेलं आहे. 3री गोष्ट त्याच्यामध्ये म्हणत आहे, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. पहिलं रक्त ओतून तारण केलं, मंडळीमध्ये आता आपण सेवा करत आहोत, तर आता आज्ञा पालन करायचं आहे. काय करायचंय, पहिल्या आदमाने काय केलं, आज्ञा पालन केलं नाही. दुसऱ्या जो ख्रिस्त आला त्याने आज्ञा पालन केलं, देवाचं गौरव त्याने केले, तारणाचा अनुभव दिला. आता तोच सांगत आहे, जर तुम्हाला नीतिमान ठरायचं असेल तर तुम्ही काय करा, आज्ञा पालन करा. काय आज्ञा पालन करायचं आहे, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रास स्वार्थेची, बरोबर, प्रेषितांचे कृत्य 1:9 काय म्हणत आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही कुठं, यरुशलेम, यहुदात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आता आज्ञा पालन काय करायचं आहे, यरुशलेम आपल्या घराचं तारण झालंय का पहा. आपल्या घराचं तारण झालं आहे का पहा. दुसरं सांगत आहे, झालं असेल तर देवाचं गौरव करूया.
बाजूचं तारण झालं आहे का? यरुशलेम झालं की लगेच कुठे यहूदात शेजारी बघा, झालं नसेल तर सांगा, ते पूर्ण करा. पुढे लगेच शमरोनात चला, थोड्या आजूबाजूच्या गावात चला, आणि नंतर मग आपल्याला काय करायचंय, पृथ्वीपर्यंत जायचं आहे. म्हणून आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. नुसतं वचन ऐकणारे असू नये, तर त्याप्रमाणे चालणारे आपल्याला व्हायचं आहे. म्हणून तर पुढे म्हटलेलं आहे ना त्या वचनामध्ये, त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे. जर वचन आपल्यासाठी महत्वाचं आहे, तर ते रक्ताचं मोल आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आनंद देणारं आहे. म्हणून आपण आज्ञा पालन करत आहोत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आदामाने पाळलं नाही, ख्रिस्ताने पाळलं, आणि ख्रिस्त आता तुम्हाला आणि मला सांगत आहे त्याचं काय करा, आज्ञा पालन करा. कारण की पुष्कळांसाठी काय म्हणत आहे ते, पुष्कळांसाठी किंवा पुष्कळ जणांसाठी ते नीतिमान ठरवणार आहे. पुष्कळ कोण आलं, मी आहे, कुटुंब आहे, माझे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, मग कळप आला, मंडळी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. नीतिमान ठरवायचं असेल तर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. मला खूप छान आहे, जर आपल्या आज्ञा पालन करायचंय, आई आणि वडिलांचं आज्ञा पालन करणं खूप गरजेचं आहे. हा, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, बरोबर ना. बापाचा, बायबल काय सांगते, बाप प्रथम आहे आणि नंतर ना काय आहे, आई प्रथम आहे. ही जगाची रीत काय झाली, बदलली. काय झालं, बदलली. म्हणून तो ना सैतानाने त्याचं साम्राज्य बळकट करून काय ठेवलंय, भ्रमित करून ठेवलेलं आहे. देवाने जे लोकांना प्रगट केलं पवित्र शास्त्र आधारित वचनाच्या द्वारे, बरोबर, काय केलं, प्रथम पुरुषाची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर ना मातेची निर्मिती केली किंवा स्त्रीची निर्मिती केली. आणि आता सध्याच्या जगामध्ये काय होत आहे, प्रथम मायवर साजरा होतो आणि नंतर ना वडिलांचा दिवस साजरा होतो. हे सैतान काय करत आहे, लोकांना भ्रमित करत आहे, देवाच्या वचनापासून काय करत आहे, वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून तर आई वडिलांचं काय करा, आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण वाचूया, जर आई वडिलांचं आज्ञा पालन केलं तर आई वडील आपल्या घरातली खूप छान गोष्ट आहे. म्हणून नीतिसूत्रे 17वा अध्याय आणि 6 वचन वाचूया, कोणाला सापडलं तर. आज्ञा पालन केलं आई वडिलांचं, कारण की आई वडिलांना तुच्छ मानणं चुकीचं आहे. आई वडिलांचा आदर करणं गरजेचं आहे, नीतिमान ठरायचं असेल, कारण की आई वडील आपल्या कुटुंबाचं आधारस्तंभ आहे. काय म्हणत आहे, हा, पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट होत. बघा लेकरांनो, कुटुंबाची शोभा तुमचे वडील नाही आहेत. लक्षात ठेवा, घरामध्ये शोभा नसेल, घरामध्ये आनंद नसेल, घरामध्ये शांती नसेल, घरामध्ये सुख नसेल, घरामध्ये वादविवाद समस्या अडचणी असेल, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण देवाने दिलेली आज्ञा पाळत नाहीये आणि आपण आपल्या आई वडिलांचा, वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. जर आपण करत आहोत तर आपण नीतिमान आहोत. देवाचं वचन सांगतंय, रोमकरास पत्र नवीन कराचं जे पुस्तक म्हणतो, डॉक्ट्रिन्स त्याला म्हणत आहे, त्या पुस्तकाला ते डॉक्ट्रिन्स लिहिणारा पाऊल स्पष्टपणे सांगत आहे की जर नीतिमान ठरायचं असेल तर आपण आपली आज्ञा आई वडिलांच्या पाळल्या पाहिजे, मंडळीच्या पाळल्या पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये काय आज्ञा दिलेल्या आहेत त्याचं आपण पालन पोषण करणं गरजेचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. रक्त ओतलं, कळपामध्ये आपण आलो, आता आपण नीतिमान होतलोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इब्री लोकास पत्र 9वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये तो म्हटलेला आहे, 9 आणि 14, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली तिथं म्हणते आपली, माझी नाही, आता आपली, सामूहिक रीतीने सांगत आहे, आपली सत्सत वेग बुद्धी
जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. आपली येशू ख्रिस्ताचं रक्त तुमची आणि माझी म्हणजे आपली सत्सत विवेकबुद्धी शुद्ध करत आहे. सत्सत विवेकबुद्धी कोणासाठी? वैयक्तिक जीवनासाठी नाही, तर काय करायचं? देवाचं गौरव करण्यासाठी. आताच्या जगामध्ये देवाचं गौरव बाजूला राहिलं आणि स्वतःचं गौरव करण्याकरता लोक सरसवत आहेत. म्हणून तर इबी लोकांचा लेखक तो म्हणत आहे, येशूचं रक्त आपली सत्सत विवेक बुद्धी शुद्ध करत आहे. सत्सत विवेक बुद्धी शुद्ध करत आहे. आता समजून घ्यायचंय काय काय सत्सत विवेक शुद्धी करणार. वैयक्तिक जीवनामध्ये काय काय करत आहोत, मंडळीसाठी काय करत आहोत, स्वार्थकार्यासाठी काय करत आहोत, दीन दुबळे अनाथ पोरक्यांच्या लोकांसाठी आपण काय करत आहोत, जिवंत देवाची सेवा आपण कशी करत आहोत, का स्वतःची सेवा करत आहोत, स्वतःच मीपणा आपण करत आहोत, स्वतःच आपण गर्विष्ठ राहत आहोत, काय करत आहोत. त्याकरता देवाने वचनाच्या द्वारे तुम्हाला न मला सांगत आहे, सत्सत विवेक बुद्धी शुद्ध करणारा देव त्याचा एकुलता एक पुत्र त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला न मला शुद्ध केलेला आहे. त्याचा सत्सत विवेक आपण वापरायचा आहे आता. आणि कसल्या? सगळ्या निर्जीव गोष्टीपासून, ह्या जगिक गोष्टीपासून. आताच्या जगामध्ये ह्या जगिक गोष्टीमध्ये काय झालेले आहेत? लोक अडकत चालले आहेत. त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि देवाला म्हणायचंय की हे देवा, मी तुझं गौरव करण्याकरता जे ख्रिस्ताने माझ्या मस्तकावरती जे रक्त ओतलेलं आहे त्या रक्ताच्या द्वारे माझा सत्सत विवेक बुद्धी शुद्ध झाली आहे हा मी विश्वास धरतो आणि तुझी सेवा अखंडित करण्याकरता मी पुढे सरसावेन. कारण की त्याच्या रक्ताच्या द्वारे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे आपण जिंकले गेले आहोत. जिंकले गेले आहोत. रक्त ओतून त्याने तुम्हाला मला त्याने तुम्हाला मला आपलंसं केलं. त्याने मंडळीचं पालनपोषण करण्याकरता तुम्हाला मला सांगितलं. त्या नीतिमान होण्यासाठी आज्ञापालन करण्यासाठी सांगितलं. आणि आता तो सांगत आहे, मी रक्त तुमच्यावरती ओतत आहे, तुमचा सत्सत विवेक शुद्ध करत आहे, म्हणजे तुम्ही देवाची म्हणजे जिवंत देवाची सेवा करणारे लेकर बनतात. जिवंत देवाची सेवा करणारे. मनुष्याची सेवा करणं योग्य नाहीये. आताच्या जगामध्ये लोक मनुष्याची सेवा करतात आणि देवाला दुय्यम स्थान देतात. सर्वसमर्थ देव जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत आहे त्याचा एकुलता एक पुत्र सांगत आहे, मी रक्त तुमच्यावरती ओतत आहे, सत्सत्विक बुद्धी शुद्ध करत आहे, तर तुम्ही आता फक्त माझी सेवा करा. माझी सेवा करा. कारण की जी सेवा दिलेली आहे ती आपण विश्वासयोग्य पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून तर त्याच्या म्हणजे कोकऱ्याच्या रक्तामुळे त्याच्या वचनामुळे आपण सैतानाला जिंकले जाऊ. पुढं म्हटलेलं आहे पेत्राचं पहिलं पत्र 18 आणि 19 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आताची ही सगळ्यात आहे ना खूप कठीण गोष्ट आपल्या समाजामध्ये म्हणा जागतिक मंडळांमध्ये म्हणा ही खूप चालती. त्यासाठी पण देव सांगत आहे. पहिले पेत्र 1:18 आणि 19 मध्ये म्हटलेलं आहे, कारण वाढ वडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तू नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. मंडळा मधले जे लोक असतात ना, पुढारी लोक, जुने लोक काय म्हणतात, माझ्या काय वाढ वडिलांचं, माझ्या त्याचं, माझ्या ह्यानी केलं, माझ्या त्याने केलं, माझं असं केलं. अहो सगळं ठीक आहे, पण देवाने त्याचं रक्त ओतलेलं आहे तरच तुमचं तारण होत आहे. सगळं वाईट गोष्टीपासून तुमचं तारण होणार नाहीये.
निष्कलंक गोष्टीपासून तारण होणार नाही. मंडळी पण शुद्ध होणार नाहीये. मंडळीचे सर्व वास्तू शुद्ध होणार नाहीत. तर कोणामुळे होणार आहेत? येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच शुद्ध होणार आहेत. सध्या हीच परिस्थिती चालू आहे अनेक मंडळांमध्ये, जागतिक मंडळामध्ये चालू आहे. माझ्या वाडवडिलांनी, माझ्या ह्यांनी, माझ्या सोनेरूपे गोष्टी आहेत, असं केलं, अशा झाल्या गोष्टी, तशा गोष्टी झाल्या, असे आम्ही मंडळीला केलं, असे आम्ही मंडळीचं कार्य केलं. हे सगळं काय आहे तो सांगत आहे, हे सगळं निर्थक आहे माझ्या मुलांनी. देव सांगत आहे हे सगळं निर्थक आहे. वाडवडिलांनी हे केलं म्हणून तारण होणार नाहीये. वाडवडिलांनी हे केलंय म्हणून तारण होणार नाहीये. वाडवडील हे करत आहे म्हणून तारण होणार नाहीये. तुम्हाला तारण पाहिजे असेल तर ख्रिस्ताला आपलंसं करणं गरजेचं आहे. ख्रिस्ता जवळ येणं गरजेचं आहे. कारण की तोच आपल्याला त्याच्या रक्तापासून काय करणार आहे? गोतल्यापासून आपले पाप तो मुक्त करणारा आहे. आपले पाप मुक्त करणारा आहे. आज कोल्हापूर साईडला जेव्हा मी वचनाची सेवा करायला गेलतो त्यावेळेस हा वाड वडिलांचा त्या ठिकाणचे लोक आम्हाला सांगायचे, बाळासाहेब ह्या अशा अशा गोष्टी होत आहेत, अशा अशा गोष्टी होत आहेत. परत सातारा साईडला एका मंडळीमध्ये गेलतो, त्या पण ठिकाणी म्हटले, बाळासाहेब असंच लोक म्हणतात, आमच्या पूर्वजांनीच केलंय, आमच्या पूर्वजांमुळे झालं, नाही तर तुम्ही कुठंच गेले असते. अहो म्हटलं हे सगळं निर्थक आहे. कारण की देवाचं वचन सांगत आहे की ते सगळं काय त्यांच्यामुळे तुमचं तारण होत नाहीये. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचं तारण होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय नाशवंत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच ठिकाणी राहणार आहेत. फक्त आपणच देवाकडे जाणार आहोत, आपणच स्वर्गामध्ये जाणार आहोत. जर आपण जिवंत असू तर आपलं जीवन बदललं जाईल. जर आपण विसावलं गेलं असेल तर आपलं जीवन बदललं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून पाऊल प्रत्येक गोष्ट सांगत आहे. करिंथकराच्या मंडळाला पण तेच समजून सांगितलं. मत्तेकृत शुभवर्तमान नवीन विश्वासणाऱ्याला पण तेच समजून सांगत आहे. आणि पेत्रही आता आपल्याला तेच समजून सांगत आहे की ह्या वाडवडिलांच्या निर्थक गोष्टीकडे प्रिय बंधू आणि भगिनींनो लक्ष देऊ नका. तर ख्रिस्ताने आपलं रक्त ओतून आपल्याला मुक्त केलं आहे. हा विश्वास धरून आपण चालणं गरजेचं आहे, राहणं गरजेचं आहे. हे देव आपल्याला शिकवत आहे. त्याने रक्त ओतलं, कळपामध्ये आपण आलो, आपण नीतिमान होत आहोत, सत्सत्वे बुद्धी शुद्ध केली आणि आपण या सगळ्या निर्थक वाड वडिलांच्या निर्थक गोष्टीपासून आता मुक्त झालेला आहोत. तर आता तुमची आणि माझी लोकांसंगती सहभागिता कशी आहे ते आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे. म्हणून पहिले योहान 1:7 मध्ये म्हटले, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करत आहे. कशासाठी शुद्ध केलेलं आहे? आता सहभागितासाठी शुद्ध केलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सहभागितेसाठी शुद्ध केलेलं आहे. फक्त सहभागिता भाकरीमध्ये नव्हे, प्याल्यामध्ये नव्हे, तर आपली सहभागिता आपण कोणासंगती करत आहोत ते पडताळून पाहणं गरजेचं आहे. दीन आहे, दुबळा आहे, फाटका आहे, त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा दुर्गंध येत आहे, काय आहे, हे सगळं न पाहता त्याच्या संगती सहभागिता करणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक काय करत आहेत? मंडळीय नात्याने सहभागिता करत नाहीये, सहभागिता करत नाहीये. फक्त सहभागिता भाकरीमध्ये आणि प्याल्यामध्ये करायची नाहीये, तर मंडळीमध्ये आलेल्या लहान लेकरापासून तर वयोवृद्ध लेकरांपर्यंत सगळ्यांसाठी सहभागिता करणं गरजेचं आहे. तो दीन आहे, तो गरीब आहे, फाटका आहे, त्याच्याकडे काही नाहीये, त्याच्याकडे दुर्गंध येत आहे, तरी पण जाऊन भेटणं हे सहभागितेचं प्रतीक आहे. ज्यासाठी की देवाने तुमच्या आणि माझ्यावरती रक्त ओतलेलं आहे. ती सहभागिता कशी आहे ते पाहण्याकरिता जर आपण करत आहोत तर देवाचं गौरव करणार लेकर आहोत. जर करत नाहीये तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी काय निर्थक आहेत. जुमला आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, आज्ञा पालन करत नाहीये.
म्हणेल माझ्या मुला, माझ्या मुली, अरे मी तुझ्या मस्तकावरती रक्त ओतलं, का ओतलेलं तर तू सहभागिता कर, सगळ्यांसाठी एकनिष्ठेने राहा, जा विचारपूस कर, भेट. पण आपण करत नाहीये तर ख्रिस्ती जीवन काय आहे म्हणून सैतान ह्याच गोष्टी घेत आहे आणि त्याचं साम्राज्य बळकट करत आहे. कुठे आपण सहभागिता काय करतो? मेजामध्ये करत आहोत, हा भाग वेगळा आहे, पण मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या आजूबाजूला कोणती सहभागिता आहे? देवाचं लेकरू या नात्याने. कारण की धन, जमीन, जुमला, काही सगळ्या गोष्टी व्यर्थक आहे. समर्पण करताना बाळासाहेब तोच आशीर्वाद त्या लेकराला देतात, तो गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या. बाप्तिस्मेच्या वेळेस तोच आशीर्वाद आहे, लग्नाच्या वेळेस तोच आशीर्वाद आहे, आणि ज्यावेळेस जग सोडून जातो तोच आशीर्वाद आहे. जर देव भेद करत नाहीये तर तुम्ही आणि मी भेद करणारे कोण? जर आपण सहभागिता योग्य रीतीने करत आहोत तर देवाचा नियमशास्त्र जे सांगत आहे, की वचन सांगत आहे, त्याची आपण पूर्णता करत आहोत. आता येणार आहे बरोबर ना 25 डिसेंबर, सहभागिता कोणासाठी करणार? आता ठरवायचंय. फक्त आपण काय करू, सहभागिता करत असताना जे आपले वाटतात, जे प्रतिष्ठित आहेत त्यांची सहभागिता करतो आणि दुसऱ्यांची सहभागिता घेत नाही. रक्त ओतलंय, त्या रक्ताला आपण काय करत आहे? दुय्यम स्थान देत आहे, सहभागिता करत नाही. मग किती भाकरीतून घेतलं, किती प्याल्यातून घेतलं, तर न्यायाच्या समयाला मलकीच्या पुस्तकामध्ये त्या 3ऱ्या अध्यायामध्ये 16-17 वर्षामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यासमोर एक स्मरण वही आहे, विश्वासू लेकर म्हणजे देवाचं वही धरणारे, आणि देवासमोर स्मरण वही आहे, आणि त्या स्मरण वहीमध्ये तो नोंद करत आहे, माझ्या मुलाने काय केलं आणि माझ्या मुलांनी काय केलं. जर सहभागिता चांगली असेल तर चांगले टिक होईल, चांगलं लिखाण होईल. जर आपण केलं नसेल तर आपल्या त्या ठिकाणी योग्य रीतीने टिक मार्क होणार नाही, आणि न्यायाच्या समयाला ते पुस्तक वाचलं जाईल आणि म्हणेल, माझ्या मुला, माझ्या मुली, तू सहभागिता कशी केलीस, सहभागिता कशी केलीस, सहभागिता कशी केलीस. म्हणून माझी सहभागिता चांगली आहे तर देवाचं गौरव करण्यासाठी सरसावलं पाहिजे. पुणे या ठिकाणी सहभागिताविषयीचं देवाचं वचन सांगताना मी सांगितलं, सहभागिता जर मी ह्या पेल्यामध्ये सहभागी पण करत आहोत, ह्या भाकरीमध्ये सहभागी पण करत आहोत, जर मी देवाचा एकुलता एक पुत्र ह्याचा आनंद मी माझ्या जीवनामध्ये घेत आहे, तर मला दुसऱ्यांना आनंद देणं गरजेचं आहे. आणि माझं संदेशाची सांगता होत असताना मी चॅलेंज दिलं, की त्यांना मी एक अभ्यास दिला. मी त्यांना सांगितलं की मातांनो, महिला संमेलन होतं, 110 महिला होत्या. मातांनो, या पाळकसाहेबांकडे नंतर भेटा आणि पाळकसाहेबांना विधीवर येऊन विचारा की पाळकसाहेब, सहभागिता करायची आम्ही केली, आनंद प्राप्त झाला, पण भाकरी किती शिल्लक राहिल्या आणि प्याले किती शिल्लक राहिले हे विचारा. आणि तुम्ही आता ठरवायचं आहे की जी सहभागिता मी मेजामध्ये घेतली त्या भाकरीतनं आणि प्याल्यातनं, ही सहभागिता जे अंधकारामध्ये आहेत त्यांना प्रकाशामध्ये घेऊन येऊन त्याला ख्रिस्ताचं मर्म समजून, त्याला ख्रिस्ताने जे रक्त ओतून तुझं तारण केलेलं आहे आणि तुला ह्या भाकरीतून घेण्याचा आणि ह्या प्याल्यातून घेण्याचा अधिकार आहे, हे त्याला सांगितल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल आणि किती सहभागी तुमची आशीर्वादित होईल. हे माझं ऑगस्ट मधलं माझा संदेश होता. ऑगस्ट 18 तारीख, सेंट अँड्रू चर्च. आणि त्याच्यानंतर मला ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, आता काय आहे, नोव्हेंबर आहे ना. आणि नोव्हेंबरमध्ये मला त्या मातांचे फोन आले, कम से कम 10 मातांचे फोन आले. आणि पाळक साहेब, आम्ही काय केलं, विचारलं पाळक साहेबांना ब्रेड किती शिल्लक आहे आणि प्याले किती शिल्लक आहेत, आणि त्याप्रमाणे आम्ही देवाचं गौरव करण्याकरता आणि लोकांसाठी सहभागी करण्याकरता धावलो. आणि सांगायला आनंद वाटतो की त्या 10 मातांनी
25 नवीन लेकरांना मंदिरामध्ये घेऊन आले. ही सहभागिता झाली. आपण कुठं आहोत? विचार बाळासाहेबांना, विचारायचे की प्रभूला म्हणायचं की प्रभू आज मी निश्चय करेल, जाऊन बाळासाहेबांना ते विचारेल, जी मला सहभागिता भेटलेली आहे ती सहभागिता मी इतरांसाठी वाटण्याकरता बाळासाहेबांना विचारेल की मेजामध्ये किती शिल्लक राहिलेलं आहे तर ते मी कमी करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाहीये प्रियानो. म्हणून एकमेकांची सहभागिता कशी आहे त्याप्रमाणे आपण पाहणं गरजेचं आहे. सहभागिता खूप गरजेची आहे. सहभागिता खूप गरजेची आहे. मंडळीमधली सहभागिता म्हणत नाही, प्याल्यामध्ये म्हणत नाही, तर मंडळीतल्या सर्व लहान थोर व्यक्तींची, दीन दुबळे अनाथ मृत्यूछायेच्या दरीमध्ये आहेत अशा सर्वांची सहभागिता करणं गरजेचं आहे. म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाहीये. त्याने रक्त ओतलं, कळपामध्ये आणलं, नीतिमान ठरवलं, सत्सत्व बुद्धी शुद्ध केली आणि वाढ वडिलांच्यामुळे आपलं तारण झालं नाहीये. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तारण झालेलं आहे. आणि तो म्हणत आहे आता तुमची सहभागिता कशी आहे आणि तुम्ही कसे राहत आहात. आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणत आहे, प्रकटीकरणाचं पुस्तक 1 आणि 5 मध्ये म्हटलेलं आहे की तो म्हणत आहे आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यापासून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकापासून मुक्त केली आहे. धन्यवाद देऊया. एकच गोष्ट सांगत आहे, काय म्हणत आहे? कृपा आणि शांती देव तुम्हाला आणि मला देत आहे. आणि सगळ्यात गोष्ट सांगत आहे की आपल्यावर प्रीती करत आहे. देव सांगत आहे मी आता तुमच्यावर प्रीती करणारा देव आहे. आपण प्रीती करत नाहीये, त्याच्या रक्ताने तो आता आपल्यावर प्रीती करत आहे. देवाचं वचन सांगते तो आपल्यावर काय करत आहे? प्रीती करत आहे. कारण त्याने त्याचं रक्त तुमच्यावर आणि माझ्यावरती ओतलेलं आहे. प्रीती करत आहे. काय करत आहे? देव तुम्हाला आणि मला प्रीती करणारा देव सांगत आहे. आणि म्हणून तर म्हणत आहे की देवाचं किती गोष्ट सुंदर आणि चांगली आहे. म्हणून प्रीती काय आहे? वर्तमान आहे. आणि मुक्तता काय आहे? तर भूतकाळ आहे. माझ्या प्रियानो, आता मुक्त आपण झालो सगळ्या गोष्टीमध्ये. आता आपण वर्तमान मध्ये जगणारे लेकर आहोत. कारण की येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती देवाचा पुत्राने ओतलेलं आहे. ते आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. विश्वासू लोकांच्या जीवावर कितीही बेतलं तरी ते विश्वासू लोक मरणाला घाबरणार नाहीये. का? तर आता आपल्यावरती देव प्रेम करत आहे. देव आपलं संगोपन करणार आहे. देव आपली काळजी घेणार आहे. देव आपली गरज पूर्ण करणार आहे. स्तोत्र संहिता 34 मध्ये म्हटल्याप्रमाणे की त्याचे देवदूत छावणीप्रमाणे तुमचं आणि माझं संरक्षण करण्याकरता समर्थ आहे असं स्तोत्रकर्ता लिहित आहे. कारण देवाचे तुम्ही आणि मी लेकर आहोत. देव तुमच्यावर आणि माझ्यावरती प्रीती करत आहे. तुमच्यावरती आणि माझ्यावर प्रीती करतात. आता यशाप्रमाणे आपण मेंढराप्रमाणे भडकून जायचं नाहीये. आपण आपापला मार्ग पकडायचा नाहीये. कारण की देवाने आपल्याला त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याचं आपलंसं केलेलं आहे. आणि तो शेवट सांगत आहे मी तुमच्यावरती प्रेम करत आहे. जर देव आपल्यावरती प्रेम करत आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. माझ्या प्रियाने, कळपाचं संरक्षण करा, सत्सत्व बुद्धी शुद्ध केलेली आहे, सेवेचं मर्म समजा आणि आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. आणि देवाने जी आज्ञा दिलेली आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही यहुदात, यरुशलेमेत, यहुदात, शमरुनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणून तर देवाचं वचन सांगते त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आहे. आपण आता जिंकलेले लेकर आहोत. हे सैतानाचं साम्राज्य तो बळकट करत आहे. ते सैतानाचं साम्राज्य आपण हाणून पाडण्याकरता
देवाच्या समक्षेमध्ये येऊया आणि देवाला म्हणूया, हे देवा मज पामारावर दया कर आणि पुन्हा एकदा नव्याने माझं जीवन चालू कर. धन्यवाद देऊया. आपण सर्वजण उभा राहूया आणि प्रार्थनेमध्ये थोडा वेळ जाऊया. शांत राहूया. प्रभूला म्हणूया, हे प्रभू मी तुझे आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. प्रभू तू आमच्यावरती रक्त ओतलंस, आम्हाला तारण दिलंस, कळपामध्ये घेऊन आलास, कळपाचं पालन पोषण करण्याकरता तुझी कृपा तू ओत. आज्ञा पालन करण्याचं ज्ञान तो आम्हास दे. सत्सत्विक बुद्धी तू शुद्ध केलीस जिवंत देवाचं गौरव करण्यासाठी, ते करण्याकरता तुझी कृपा तू पुरव. वाढ वडिलांच्या निर्थक गोष्टीमुळे नव्हे तर येशू ख्रिस्ता तुझ्या रक्ताच्या मुळे आम्हाला तू मुक्त केलेला आहेस, हा विश्वास आम्ही धरावा. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आमची सहभागिता तुला आवडणारी आहे त्याप्रमाणे तू आम्हाला चालव. धन्यवाद येतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानत आहोत की तुझी कृपा आणि तुझी शांती आम्हाबरोबर आहे, कारण की तू आता आम्हावरती प्रेम करणार आहेस. आणि आमच्यावर किती संकट आले, मरणाची वेळ आली तरी आम्ही मरणाला घाबरणार नाहीये. का? कारण तू आमच्यावरती प्रेम करतोस, तू आमचं संगोपन करतोस. धन्यवाद देतो प्रभू. प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. आता आमची सहभागिता, मंडळीतली सहभागिता आता आमची समाप्त होत आहे. आता आम्ही मंडळीच्या बाहेर जात आहोत, कळपाच्या बाहेर जात आहोत. तर सत्सत्विक बुद्धी तू शुद्ध केलीस, तर आता बाहेरची सहभागिता तू आमची आशीर्वादित कर. बाहेरची सहभागिता तू आशीर्वादित कर, कारण कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे आणि तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला जिंकून घेतलेला आहेस. आता आम्ही बाहेर जाऊन इतरही जिंकणारे लेकर बनव, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद येतो सर्व समर्थ देवा. आम्ही तुझे आभार मानतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यावर आशीर्वाद होत. आमचं पाप तू दूर केलंस. आता एक ओझ घेऊन जाण्याकरता तुझी कृपा तू दे. धन्यवाद देतो प्रभूजी. माझं गौरव नसं तर तुझं गौरव व्हावं आणि तुझा महिमा व्हावा आणि तुझ्या राज्याचा विस्तार व्हावा, अशी तुझी कृपा होत. आभार मानतो आणि धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्याकडे देत आहोत. प्रार्थना उद्धारक येशू त्याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. थँक्यू. हो, देवाची स्तुती असो. सुंदर वचन आपणापर्यंत आलेलं आहे आणि प्रभू पाळक साहेब तुमची सेवा आशीर्वादित आणि फलदायी करो आणि अशा रीतीने प्रभूला गौरव देऊया. आपण प्रार्थना करू. प्रभूची प्रार्थना आशीर्वाद घेऊ. सुगंध देवा हे गीत गाव. त्याच्यानंतर साठे सर त्यांच्या घरी आपण भेटणार आहोत. त्या ठिकाणी सांत्वनाची प्रार्थना आणि सभा होईल आणि त्यानंतर कब्रस्थानामध्ये आपण लगेच जाणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला गौरव आणि तुझी स्तुती करतो. प्रभू पुन्हा एकदा आजची उपासना तू आम्हासाठी आशीर्वादित केलंय. तुझं वचन प्रभू सामर्थ्याने आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि आमच्या आत्म्याला तू प्रेरणा दिलेली आहे. खरोखर आम्ही सहभागी ते करणारे प्रभू, तुझ्या प्रीतीमध्ये राहणारे आणि तू केलेली प्रीती आम्ही इतरांना देणाऱ्याशिवाय हवं. मंडळी म्हणून आम्ही प्रभू तुझं गौरव सतत करत राहू, अशी कृपा तू आम्हावर कर. प्रभू आजची सहभागिता आशीर्वादित केले. तुझ्यामधला आनंद, तुझी समक्षता, तुझ्या आशीर्वाद आणि तुझी शांती घेऊन आम्ही समाधानाने आम्ही आमच्या घरी आणि जीवनामध्ये जात आहोत. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. या आठवड्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक मंडळीच्या सेवा तो आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझा गौरव करून घे. त्याप्रमाणे तुझे दास पास्टर अमोलिक यांना तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रभू नसरापूर आध्यात्मिक केंद्रात सेवा ते करत आहेत, ती सेवा देखील तू इथून पुढे आशीर्वादित आणि फलदायी कर. या दासाचा उपयोग कर, अनेक आत्म्यांचं तारण कर, अनेकांचं जीवन बदल आणि तुझा गौरव दे. सर्व गौरव आणि सन्मान तुला देऊ आम्ही स्वतः नम्रपणे तुझ्या हातामध्ये समर्पित होत. तारणारा उद्धारक ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणात मागतो म्हणून ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हाला सोड, आणि मास पैसे नकोस तर आम्हाला स्वतःपासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने करो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता परमेश्वर आपले संरक्षण करो, आपणास आशीर्वाद देव. परमेश्वर आपला मुख प्रकाश आपणावर पाडो. परमेश्वर आपणास शांती देव आणि मुख प्रसन्न होऊन आपणाकडे पाहो. त्या देव बापाची प्रीती, तारणारा उद्धारक प्रभू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर, त्याचप्रमाणे प्रभू तुझे दास पास्टर रवी अमोलिक यांच्या समवेत, त्याप्रमाणे नासरापूर आध्यात्मिक केंद्र यांच्या समवेत आता आणि इथून प्रभूचं दुसरं येणं पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन.